आज खरंच श्रीपाद साहेबांचं प्रचंड त्यांच्या कल्पकतेचं कौतुक आहे. त्या आतलं जे काय सगळं केलं श्रीपाद जाधवांनी, म्हणजे आज सुद्धा ते सत्कार नको 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 अशाच लोकांना कळलं असतील की हे अधिकारी बाबा एक कॉन्स्टेबल नाहीत. इतकं काम पोलीस दलाने केलेलं मी माझ्या जीवनात पूर्वी पाहिलेलं नाही. आणि मी 25 वर्ष पत्रकारितेत आहे, त्यामुळे मी हे ठामपणे सांगू शकतो. आणि त्यातली 10 वर्ष माझी क्राईम पत्रकारितेमध्ये केली. त्यामुळे पोलिसांविषयी बहुधा फार चांगलं बोलायची वेळ माझ्यावर नसते, पण यावेळेस पोलिसांनी काय वाव दिला नाही की त्यांच्याविषयी काही वाईट बोलावं. जे सगळ्यांच्या साथीशिवाय हे संमेलन यशस्वी होणं शक्य नव्हतं, पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे संमेलन यशस्वी झालं. आणि आपल्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं प्रस्तावित थांबवतो. एकूणच ज्यांचं सहकार्य लाभलं त्या प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता आताच विनोदजींनी आपल्याला सांगितलं. आणि अर्थातच त्या दिवशी कार्यक्रमामध्ये ते संस्थांचा ताण त्यांच्या सगळ्यांच्यावर होता आणि त्यामुळेच आज हे खाजगी कौतुक जे होतं ना, तर त्याचं महत्त्व वेगळं असतं आणि तेही प्रत्येकाच्या लक्षात नक्कीच राहील. जसे हे संमेलन लक्षात राहील तसंच हे कौतुकही कायमस्वरूपी लक्षात राहील. तर आता मी आपले संमेलनाचे स्वागताध्यक्ष, या संमेलनाचे एक प्रकारे पालक म्हणून असे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विनंती करते की आपण प्रशासकांचा पाहायला मिळणाऱ्या प्रत्येकाच्या एका क्लिकवर जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे मॅडम, PWDचे अधीक्षक अभियंता श्री संतोष, होम डिवाइस कोणी PWDचे कार्यकारी DDR श्री संजय कुमार सुद्रिक सर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्री रवींद्र खंडारे सर, साताऱ्याच्या अनेक पैलूंचा वेध घेणारी अशी ही स्मरणिका आहे. त्याचबरोबर वैचारिक लेखांचीही मेजवानी स्मरणिकेतून आपल्याला मिळणार आहे. साताऱ्यातील सामाजिक, भौगोलिक साताऱ्याचे योगदान सांगणारी स्मरणिका, अटके पार असं वैशिष्ट्यपूर्ण नाव असणारी ही स्मरणिका आपल्या सर्वांसाठी आता खुली झाली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सर्वांचे योगदान या संमेलनासाठी लाभलेले आहे. 9वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच सातारमध्ये पार पडलं आणि याचा उल्लेख विनोद कुलकर्णींनी केला की अतिशय यशस्वीरित्या पण सर्वांनी जे सर्व इथं उपस्थित आहात सगळ्यांनी हे संमेलन पार पाडण्यामध्ये आपण आणि आपल्याबरोबर असंख्य सातारकरांनी सहकार्य केलं. आज या संमेलनाचं ऑनलाईन जी आपली स्मरणिका आहे त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा आपण आज इथं पार पाडलेला आहे. आणि जी अपेक्षा आपली सर्वांची होती, आमची होती की एवढ्या वर्षानंतर आपल्याला
संमेलनाचा मान मिळाला आहे. आणि जसं कैलासवासी वैश्यराजे भोसले यांच्या काळात जे संमेलन झालं हे जसं स्मरणात राहिलं होतं तसं आपलं पण राहिलं पाहिजे. आणि नक्कीच या पद्धतीनंच संमेलनाचे सगळं नियोजन, त्याचबरोबर कार्यक्रम